नमस्कार मंडळी, मी भावना कुणाल दिवटे काशवी फूड्समध्ये आपलं स्वागत करीत आहे। माझ्या वडिलांच्या 5व्या पुण्यतिथीच्या दिवशी मी ही 15 ते 20 लोकांसाठी चवळी बटाट्याची भाजी बनवली होती। त्याची रेसिपी आज मी शेअर करणार आहे। आपण एक वाटण तयार करणार आहोत, ज्यात आलं, लसूण, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 मोठे कांदे, जिरं याचं बारीक वाटण करून घेतलं। त्याच भांड्यात आपण 5 मीडियम साईजचे टोमॅटो आणि मुठभर कोथिंबीर बारीक वाटून घेतली। 1.5 किलो भिजवलेली चवळी आणि 1/2 किलो बटाटे हळद मीठ टाकून मी शिजवून घेतले। इथे मी फोडणीसाठी एका पातेल्यात तेलात जिरं आणि तमालपत्र याची फोडणी घातली। नंतर आपण वाटलेल्या कांद्याचे मिश्रण त्यात चांगले परतून घेतले। मग बेसिक मसाले जसं हळद, मीठ, कांदा लसूण मसाला, चिकन मसाला घालून चांगले परतून त्यात आपण टोमॅटो आणि कोथिंबीरीचे वाटण घालणार आहोत। चांगले एकजीव करून त्यात वाटणातलं थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे मी, आणि वरून कोथिंबीर भुरभुरून थोडंसं पाणी घालून एक वाफ काढून घेऊया। माझ्या प्रत्येक रेसिपीत सांगत असते, मसाला नेहमी चांगला भाजणं गरजेचं आहे। मसाला आपण तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घेतलेला आहे। आता त्यात आपण शिजवलेली चवळी आणि बटाटा ॲड करणार आहोत, आणि तुम्हाला भाजी कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता। मी इथे 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड केलेले आहे, आणि छान मंद आचेवरती आपण चवळी बटाटा चांगला मसाल्यात मुरेपर्यंत वाफ काढून घेणार आहोत। वरून कोथिंबीर भुरभुरून आपली रस्सेदार चमचमीत अशी चवळी बटाट्याची भाजी तयार आहे। तुम्ही माझ्या रेसिपी कुठून पाहता हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत।